आज आपण बनवणार आहे उपवास स्पेशल शाबू वडा। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी शाबू घेतलेला आहे। हा शाबू 4 तास पाण्यात भिजवून घेतलेला आहे। इथे आहे शेंगदाण्याचा कूट, इथे बारीक केलेली मिरची, मीठ आणि इथे उकडलेले बटाटे आहेत। तर हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे। आता रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे उकडलेले बटाटे छान असे किसून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात आधी इथे बटाटा किसून घ्यायचा आहे छान सगळा। त्याला असा छान असा सगळा बटाटा किसून घ्यायचा आहे आपल्याला। तर इथे आपला असा बटाटा सगळा किसून झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला हा शाबू मिक्स करून घ्यायचा आहे। जेवढा बटाटा आहे तेवढा शाबू घेतलेला आहे मी। एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये वाटून घेतलेली मिरची आहे ती घालायची आहे। तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आहे। कोणाला कमी तिखट लागत असेल तर मिरची कमी घालायची, कोणाला जास्त लागत असेल तर मिरची जास्त घालायची। ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा। कूट थोडासा मोठाच घ्यायचा आहे वड्यासाठी। तर आता कूट पण थोडा मिक्स करून घेऊया। तर ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालेला आहे हे आपला आता चांगला गोळा बनलेला आहे। तर आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत वडे। तर वडे बनवायच्या आधी असं आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे वडे हाताला जास्त चिकटत नाहीत। आता आपण वडे बनवून घेऊया। असे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे। बघू शकता किती छान वडा बनलेला आहे। तर आपल्याला आता सगळे वडे असे बनवून घ्यायचे आहेत। छोटे छोटे आणि असे थोडंसं त्याला चपट बनवून करायचं आहे। तर आता आपण सगळे वडे बनवून घेऊया। तर अशा प्रकारे इथे सर्व वडे असे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि आता हे सगळे वडे तेलात तळून घ्यायचे आहेत। तर आता इथे आपलं तेलही गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये एक एक वडा सोडायचा। आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। शाबू पाण्यात भिजत ठेवलेला असतो, त्याच्यामुळे ओला असतो, त्यामुळे असे तेलात असे बुडबुडे येतात आपल्या। सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत छान। एकदा असे पलटून घेऊया। हे अशा प्रकारे सगळे वडे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत।
खूप छान कलर आलेला आहे. आता सगळे वडे मी असेच तळून घेते. तर आता आपले इथे वडे तयार झालेले आहेत. बघा किती मस्त झालेले आहेत, छान असे फुगलेले पण आहेत. तुम्हाला आजची वड्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.